पंचगंगा नदीवरील नवीन शिवाजी पुलाच्या मध्यभागी असलेल्या एका मोठ्या फटीत आज सकाळी एका घोड्याचा पाय अडकला। त्या निष्पाप घोड्याचा पाय बाहेर काढण्यासाठी कोल्हापूर महापालिकेचे अग्निशामक दल, स्थानिक नागरिक, पंचगंगा नदी परिसरात फिरायला आणि पोहायला येणारे कोल्हापूरचे नागरिक हे अखंड प्रयत्न करून गेले तासभर प्रयत्न करून त्या घोड्याचा पाय त्या फटीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। पण घोड्याला इजा न होता पाय बाहेर काढणे हे थोडे आव्हान असल्याने अतिशय काळजीने त्याचा पाय बाहेर काढण्यासाठी झटत आहेत। आणि त्याचबरोबर पुलाच्या या बांधकामाबद्दल अतिशय तीव्र प्रतिक्रिया या पुलावरून जाणाऱ्या काढण्याचा हा नागरिकांचा आणि महापालिकेच्या अग्निशामक दलाचा प्रयत्न आहे। घोड्याच्या पायाला इजा न होता त्याचा पाय बाहेर काढणे एक आव्हान आहे। अतिशय काळजीपूर्वक आजूबाजूचा भाग म्हणजे पुलाच्या फटीचा आजूबाजूचा भाग कापून काढून घोड्याचा पाय बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे। अखेर नागरिकांनी पुलावरील ज्या मोठ्या फटीत त्याचा पाय अडकला होता तीच फट त्याचा पाय आता बाहेर काढण्यात आलेला आहे। खाली जात नाही जाणार पंचगंगा नदीच्या शिवाजी पुलावर मध्येच अशी ही मोठी फट आहे। कित्येक वेळा या फटीकडे लोकांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण ही फट अद्याप मुजवण्यात आलेली नाही। आणि ही फट म्हणजे वाहनधारकांच्या समोरचं एक आव्हान आहे। आणि कित्येक दिवस या फटीबद्दल तक्रारी असूनही त्याच्यात कुणी ही फट मुजवण्याचा कोणी प्रयत्न केलेला नाही। त्यातून आजची ही दुर्घटना घडली आणि एका घोड्याचा पाय या फटीमध्ये अडकला। लोकांच्या अथक प्रयत्नाने घोड्याला अजिबात इजा न होता त्याची सुटका करण्याचे काम त्या महापालिकेच्या अग्निशामक दल आणि नागरिकांनी या क्षणी केलेलं आहे। पंचगंगा पुलावरील नवीन शिवाजी पुलाच्या फटीत अडकलेला हाच तो घोडा। या घोड्याचा पाय तासापूर्वी अडकला होता, पण कोल्हापूर महापालिकेचे अग्निशामक दल, पंचगंगा नदी पोहायला येणारे, फिरायला येणारे नागरिक यांना या घोड्याची स्थिती बघवेना आणि त्यांनी या घोड्याला अजिबात इजा न होता त्याचा पाय एक तासाभराच्या प्रयत्नानंतर या कोल्हापूरकरांनी बाहेर काढलेला आहे। नागरिकांनी स्वतः आणि महापालिका अग्निशामक दलाच्या मदतीने या घोड्याचा पाय बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। ही जी पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाची जी फट आहे ती गेल्या कित्येक दिवसापासून अशीच आहे। बरोबर पुलाच्या मध्यभागी ही फट आहे। अनेक वेळा ही फट मुजवावी अशी मागणी करण्यात आली, पण सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि आज ही दुर्घटना घडली। आता माझ्यासोबत महापालिकेच्या अग्निशामक दलाचे प्रमुख आहेत, ते या घोड्याचा पाय बाहेर काढण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले ते सांगतील।
आम्हाला कॉल आला होता की पंचगंगा नदीच्या मध्ये जे पूल आहे त्या पुलाच्या गॅपमध्ये एक घोड्याचा पाय अडकलेला आहे. त्यानुसार आम्ही येऊन इथे बघितलं असता सदरचं त्या घोड्याची हालत एकदम गंभीर होती. तरी स्थानिक नागरिक आमच्याबरोबर होते. काही पंचगंगा विहारचे स्विमर्स पण आमच्याबरोबर होते. त्यांच्या मदतीने आपण हा घोडा सुखरूप त्याला बिन इजा करता आपण त्याला बाहेर काढलेला आहे. फक्त हा जो गॅप आहे हा गॅप खूपच मोठा आहे. त्याच्यामध्ये कुठली दुसरी दुर्घटना होऊ नये त्यासाठी ह्याचा काही उपाययोजना करणे गरजेचं आहे. यासाठी आपण महापालिका अग्निशामक दल म्हणजे एक मोठी त्याच्याला अधिकार असलेली संस्था आहे. आपण या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला एखादं पत्र देणार काय? आम्ही ऑलरेडी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संकपाळ यांना ह्या वर्दीची माहिती दिलेली आहे आणि तसं त्यांना आम्ही ॲक्च्युली हा रस्ता हायवे नॅशनल हायवेच्या अंडर येतो. PWD वाल्यांना पण कळवलेलं ते आणि नॅशनल हायवेवाल्यांना पण त्यांनी कळवलेलं आहे. तुम्ही नागरिकांनी जे एका घोड्याच्या प्रेमापोटी किंवा त्याला जो त्याचा पाय अडकल्यानंतर तुम्ही जे प्रयत्न केले या शिवाजी पुलाच्या प्रयत्न म्हणजे राहुल गाडगे, जुना बुधवार पेठ काय व रामभाऊ काटकर वाघाळी अध्यक्ष हरीश राणे बिल्डर हे हो गणेश साहेब हे गणेश साहेब यांच्या हातात पेटताना हे सगळं झालेलं आहे. नाही ह्याच्यात जर एखादी दुर्घटना घडली एखाद्या वाहन या अशा मोठ्या भेगातून पुढे जात आहे तर याच्यात काय या सार्वजनिक बांधकाम विभागाचा जे याकडे दुर्लक्ष आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही याच्या ऑलरेडी दुर्लक्ष आहे कारण याची बातमी ऑलरेडी पहिला आम्ही दिली होती की याच्यामध्ये फट मोठी आहे. आता जो घोड्याचा पाय जसा गेला तसा एखाद्या लहान किंवा व्यक्तीचा पाय जाण्याची शक्यता आहे. संध्याकाळच्या वेळेत इथे चौमारा लाईट आहे काय शेतीत आपली जनावरं फिरायला येतात संध्याकाळी. बरोबर. या शिवाजी पुलावर लाईट नाही आहे. लाईट नाही पूर्ण अंधार आहे शिवाजी पूर्ण लाईट नाही आणि आमदार साहेब यांना पण सांगितलं आणि आमदार साहेबांनी आमच्या समोर सार्वजनिक बांधकाम खात्याला कळवलेलं होतं कारण की संध्याकाळी जनावर फिरायला साहेब आपण जसं दिव्याखाली अंधार म्हणतो ना तसं आहे. शिवाजी पुलाला पूर्ण लाईट आहे खाली आणि वरती लाईट नाही पूर्ण वरती अंधार साम्राज्य. आणि आज ही दुर्घटना घडलेली आहे. अशी दुर्घटना कायम घडू शकते.